नमस्कार, मी उज्ज्वला पवार आणि स्वागत आहे तुमचं उज्ज्वलाच किचनमध्ये. चला तर आज बनवू बेसनाची नवीन अशी भाजी. त्यासाठी सर्वात प्रथम बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. चला तर मग आता भाजीची तयारी करूया. एका कढईत तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये काळ्या मसाल्याचं वाटण टाकून छान असं परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये बेसिक मसाले, कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला आणि धनिया पावडर. आता हे मसाले मस्त असा तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आपल्या मसाल्याला तर मस्त असं तेल सुटलेलं आहे. तो छान असा परतून पण झालेला आहे. आपण आता त्याच्यात पाणी टाकूया. याला आता छान अशी मस्त उकळी फुटून देऊ. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, छान अशी उकळी येऊन देऊ. आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता एक झारा घ्यायचा आहे. तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा. तो असा उलटा ठेवून त्याच्यावर आपण ते बेसन पीठ जे असं घट्ट असं पीठ मळलं आहे त्याने असं मस्त असं त्याच्या असं शेव पाडूया. बघू शकता किती छान दिसते. आता याला 5 ते 7 मिनिटं छान शिजून देऊया. चला आता मग आपली रेडी झालेली आहे बेसनाची नवीन अशी भाजी, इन्स्टंट शेवभाजी.